कसं असतं की कस्टमरला गळी पाडणं आणि त्या पॉईंटला नेऊन ठेवणं आणि तेव्हा सांगणं नाही आता 6% 8% कस्टमर वैतागला असतो. तो ऑलरेडी 1 महिना 2 महिने किंवा 15 दिवस त्या प्रोसेसमधून गेला असतो. त्याची इच्छा नसते की परत मी मागं जायचं आणि दुसरीकडे घ्यायचं. त्यामुळं 60% कस्टमर त्याला बळी पडतात आणि ते लोन घेऊन टाकतात. जेव्हा कुठली परिस्थिती येते तेव्हा प्रत्येकजण आपलं घर वाचवायला पहिलं बघतो, मग व्यवसाय परत एकदा उभं राहू शकतो. पण घर उभं राहायला जेवढे कष्ट लागतात. आता काही लोक म्हणतात आम्ही 100% फंडिंग करतो. तर कसं करतो? या केसमध्ये 100 रुपयाच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचं 75 रुपये लोन ठरलेलं असतं, पण तुम्ही ॲग्रीमेंटच 72चं करतो. ओके, तर त्या केसमध्ये 100% फंडिंग करतो 72. पण बेसिकली जो मेन रूल आहे RBI गाईडलाईन त्याला कोणी धक्का नाही, तो तिथं कायम इंटॅक्ट असतो, त्याला चेंज नाही होत. वेलकम बॅक टू अनदर एक्साइटिंग एपिसोड ऑफ अ बिट डिफरंट पॉडकास्ट, जिथे आपण बोलतो रिअल स्टोरीज, रिअल स्ट्रगल आणि स्मार्ट बिझनेस सोल्युशन बद्दल. आजचा एपिसोड खास आहे कारण तो पैसा, प्रॉपर्टी आणि स्मार्ट फायनान्सिंगवर आहे. आणि आपल्यासोबत आहेत मॉर्गेज आणि लोन क्षेत्रातले 21 वर्षाचा अनुभवी ट्रस्टेड ॲडवायझर मिस्टर शशांक वाघ फ्रॉम सोहम सर्व्हिसेस. बँकेतून लोन मिळवणं म्हणजे बरंच काही पेपरवर्क, कन्फ्युजन आणि होईल का नाही असा सस्पेन्स असतो. पण शशांक सर हे सगळं सिंपल, ट्रान्सपरंट आणि प्रॅक्टिकल करून दाखवतात. आज आपण शिकणार आहोत लोन घेताना काय चुका टाळाव्या, EMI कशी कमी करता येईल आणि लोन घेतल्यावर इंटरेस्ट कमी करण्याचे सिक्रेट टेक्निक्स. तर चला सुरू करूया आजचा एपिसोड. सर, 21 वर्षांचा तुमचा अनुभव आणि मॉर्गेज कन्सल्टंट ही आयडेंटिटी कशी निर्माण झाली? लहानपणी वडील किंवा काका यांनी जेव्हा घर घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांची डॉक्युमेंटेशन पार्ट बघून त्यांचं जी मानसिक स्थिती झाली होती त्याच्यात मला विचार आला की आपण जर ह्याच्यात थोडंसं अजून वर्कआउट केलं की त्यामुळं बेसिकली कस्टमरला किंवा ग्राहकाला त्याच्यामध्ये कमीत कमी त्रास होऊन डॉक्युमेंटेशन पार्ट व्यवस्थित होऊन सुलभरित्या रोज लोन मिळेल याची व्यवस्था जर झाली तर तेवढेच ग्राहक खुश होतील आणि जास्तीत जास्त रिस्पॉन्स चांगला भेटेल, असं त्या मागचा हेतू होता. तर त्या अनुषंगाने मी या फील्डमध्ये कन्वर्ट झालो. ओके. सोहम सर्व्हिसेस सुरू करताना तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड या सेगमेंटकडेच का फोकस केला जास्ती? बेसिकली काय की सॅलरीड लोकांसाठी लोन मिळणं आता प्रचंड सोपं झालेलं आहे. ॲप्स आहेत, बँका बऱ्याचशा पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन डिटेल भरायला होतात आणि विदिन द 6 आवर्स यू विल गेट द एलिजिबिलिटी किंवा सँक्शन लेटर तुम्हाला मिळतं जे काय. पण अशी कुठली मेकॅनिझम नाही आहे जी सेल्फ एम्प्लॉईडसाठी वर्क करते. बेसिकली सेल्फ एम्प्लॉईडच्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं गेलं तर बरेच लोकांचा व्यवसाय आणि त्याचं मार्जिन्स प्रत्येक व्यवसाय वाईज वेगवेगळं असतं. तर त्याची एलिजिबिलिटी काढताना जी कसरत बँकांची होती ती बघून मला वाटलं हे काहीतरी चॅलेंजिंग काम आहे. तर आपण ह्याच्यात जर थोडंसं जास्त पुढे जाऊन काम केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये स्कोप आहे. सो चॅलेंजिंग वर्क इज ऑलवेज एक्सेप्टेबल. तुम्ही लोअर इन्कम असलेल्या माणसाला सुद्धा हायर लोन देऊ शकता, ह्याच्या मागचं टेक्निक काय आहे? सर, कसं आहे की लोअर इन्कम का म्हणतो आपण त्यांना? बेसिकली ते पूर्ण इन्कम डिस्क्लोज करत नाही किंवा प्रॉफिट तेवढं शो करत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आपण रोजच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत ज्या पूर्ण करण्यासाठी आपण रोज किराणा माल स्टोअरमध्ये जातो, की दूध घेतो, साखर घेतो, ज्या काय वस्तू घेतो, थोडं समजा केचप घेतो, ह्याचं तुम्हाला कुठलंही बिल मिळत नाही. सो त्याचं कुठेही गणित नसतं की यांचं किती सेल्स झाला आणि किती प्रॉफिट झालं. सो बेसिकली काही बँका ज्या आहेत ह्या हे ॲक्च्युली जाऊन बघतात दुकानदाराकडं की ॲक्च्युली यांचं इन्कम किती आहे आणि त्याच्यावरती लोन स्ट्रक्चर करतात. सो मे बी तुम्ही दाखवलं असेल की 5 लाख माझं प्रॉफिट आहे, ॲक्च्युअली ते 10 असू शकतं असं बँकांना वाटतं की हा केपेबल आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचे क्रायटेरिया आहेत ऑफकोर्स की ते कसं तुम्ही प्रूव्ह करतात की एवढं इन्कम आहे. तर त्या बेसिसवरती तुम्हाला जरी तुम्ही प्रॉफिट कमी दाखवलं तरी आपण लोन जास्त देऊ शकतो. ओके. मग तसं तुम्ही कुठल्या क्लायंटला असं कसं सजेस्ट करता की तुम्ही हे लोन घ्या किंवा ह्याचे फायदे तोटे हे आहेत, असं काही एक्झाम्पल आहे की हे त्यांना सूट करू शकतं हे लोन?
तसं जनरली जेव्हा कस्टमरला फर्स्ट टाइम भेटायला जातो तेव्हा मी कस्टमरचं प्रोफाईल जाणून घेतो की तुमचा व्यवसाय काय स्वरूपाचा आहे आणि त्याचं प्रॉफिट मार्जिन अप्रॉक्सिमेटली मी कॅल्क्युलेट करतो आणि कस्टमरला पण सांगतो की तुमचा अंदाजे एवढं प्रॉफिट असेल, मे बी 5-10% पुढं मागं असू शकतं, तुम्ही तसं मला क्लिअर करा. ते केल्यावरती मी त्यांना सजेस्ट करतो की बाकीच्या गोष्टी जसं तुमचं सिबिलचं कसं आहे, सिबिल रेकॉर्ड चांगला आहे का वाईट आहे, किंवा तुमचं प्रॉफिट मार्जिन किती आहे आणि तुम्ही जी प्रॉपर्टी घेताय त्याच्यानुसार इन्कमनुसार किती लोन बसू शकतं हे ठरवून मी त्यांना 4 किंवा 5 बँकेचं सजेशन देतो की या 5 बँका तुम्हाला सुटेबल आहेत. तेव्हा त्या ग्राहकांनी त्याच्या आवडीनिवडीची बँक चॉईस करायची आणि त्यानुसार आम्ही ते लोन पुढे त्या बँकेत सबमिट करून ती प्रोसेस चालू करतो. लो सिबिल स्कोर, एक्झिस्टिंग लोन्स चालू आहेत किंवा लोअर इन्कम पण आहे त्याचा, तर अशा क्रिटिकल केसमध्ये घ्यायच्या अशा क्लायंटला तुम्ही कशी स्ट्रॅटेजी असते तुमची? लोअर सिबिल ह्याचं कारण बेसिकली आपल्या पास्ट हिस्ट्रीमध्ये सगळं असतं की आपण जुने काही लोन्स, क्रेडिट कार्ड्स किंवा अशा काही तत्सम बाबी ज्या होत्या ज्या आपण व्यवस्थित कंप्लीट नाही केल्या किंवा त्याचं रिपेमेंट व्यवस्थित झालं नाही म्हणून ते सिबिल तुमचा स्कोर कमी होतो. तर सिबिल स्कोर कमी का झाला हे पहिलं आपण त्यांच्याकडे जाणून घेतो. काही काही इन्सिडेन्शियली असतात की माझा ॲक्सिडेंट झाला किंवा कोणी घरी एक्सपायर्ड झालं किंवा कोणी आजारी आहे, जेन्युइन रिझन असेल आणि त्याचं इंटेन्शन जर रिपेमेंट करायचं असेल असं जर मला वाटलं की बाबा असं आहे आणि तसं मी बँकेला जर पटवून देऊ शकलो तर नक्कीच त्याच्यावरती आपण तोडगा काढून त्या सिबिल्स कमी असलेल्या सुद्धा लोन देऊ शकतो. आणि दुसरा प्रश्न तुमचा कमी इन्कम जर दाखवतात तर जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आमची बँकवाला एखादा जो पर्सन आहे तो ॲक्च्युअल जाऊन त्या व्यवसायाला जाऊन तिथं जाऊन व्हिजिट करतो आणि तिथं ॲक्च्युअल बघतो तो की खरंच त्याचा व्यवसाय तो म्हणतो तेवढा आहे का, तेवढा होतो का. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बघतो, त्याच्यावरनं ॲव्हरेजली आपण वर्कआउट करू शकतो की ॲक्च्युअली त्याचा महिन्याचा इन्कम किती आहे असं. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल हे तिन्ही टाईप्स तुम्ही हँडल केलेले आहेत, तर यातलं तुमच्या हिशोबाने जास्ती सेन्सिटिव्ह कुठलं आहे लोन करण्यासाठी? ग्राहकाच्या दृष्टीने बघाल तर रेसिडेन्शियल सेन्सिटिव्ह आहे, कारण आपण स्वतः राहतो ती वास्तू त्यांना सगळ्यात प्रिय असते. जेव्हा कुठली परिस्थिती येते तेव्हा प्रत्येकजण आपलं घर वाचवायला पहिलं बघतो, मग व्यवसाय परत एकदा उभं राहू शकतो. पण घर उभं राहायला जेवढे कष्ट लागतात तेवढे व्यवसायाला लागत नाही. म्हणून घर हे कस्टमर दृष्टी सेन्सिटिव्ह असल्यामुळे माझ्यासाठी पण सेन्सिटिव्ह सेगमेंट घर आहे. ओके. त्याच्यामुळं काय होतं की घरामध्ये लोन करताना जेवढ्या अडचणी येतात ग्राहकांना ते मला जास्त मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो की कस्टमरला कसं त्याचं ज्ञान मिळेल आणि तो सॅटिस्फाय कसा होईल डॉक्युमेंट वाईज वाचतो आणि स्वतःच्या मानसिकरित्या पण कसं सॅटिस्फाईड होईल ते मी बघतो जास्त. लोन ट्रान्सफर म्हणजे काय नक्की, कसं असतं? लोन ट्रान्सफर म्हणजे समजा मी घर किंवा प्रॉपर्टी घेताना एका बँकेतनं लोन घेतलेलं आहे, पण समहाव काही रिझन मला त्या बँकेवर कंटिन्यू नाही करायचं. म्हणजे कुठलंही रिझन असू शकतं की यांचा रेट जास्त आहे, ही बँक किंवा NBFC मला त्रास देते, माझ्याकडे अननेसेसरी चार्जेस घेते, मला कॉपरेट करत नाही, मला जे डॉक्युमेंटेशन वर्षाच्या शेवटी लागतं इन्कम टॅक्सला द्यायला ते मला द्यायला टाळटाळ करते, किंवा अजून काही लूपहोल्स मला सापडले, असं वाटलं की नाही ही बँक मला योग्य नाही वाटत आहे सध्या तरी, तर मी काय करतो एका बँकेतनं माझं लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करतो. त्याला म्हणतात लोन ट्रान्सफर बेसिकली. ओके. मग याच्यात किती फायदा होऊ शकतो की म्हणजे इंटरेस्ट रेटमध्ये किंवा कशात काय काय फायदा होऊ शकतो याचा? सर कधी केलं पाहिजे मेन म्हणजे? केलं कधी पाहिजे, गुड क्वेश्चन. केलं कधी पाहिजे. माझं तर बेसिकली म्हणणं असं असतं की तुम्ही लोन ट्रान्सफरच्या कमीत कमी भानगडीत पडा, कारण लोन ट्रान्सफरमुळे ॲक्च्युली जर तुम्हाला फायदा होत असेल तरच तुम्ही करा, कारण तुम्हाला ट्रान्सफर करायला सुद्धा काही खर्च लागतो. तो जो खर्च आहे तो खर्च तुमचा नवीन लोन ट्रान्सफर ज्या बँकेत केल्यावरती जो फायदा होतो तो किती दिवसात तो कव्हर करतात जो खर्च झाला आहे तो त्याच्यावरती डिपेंड करतो. जनरली तो जर एका वर्षात तुमचा जर खर्च कव्हर होत असेल तेवढा जर रेट ऑफ इंटरेस्टमध्ये डिफरन्स असेल तर तुम्ही करा असं मी जनरली लोकांना सजेस्ट करतो. क्लायंटला फर्स्ट टाइम जेव्हा अप्रोच होता तेव्हा ते कसे होतं, मग त्याच्यात स्टेजेस कशा असतात तुमच्या, काय असतं? ज्यावेळेस मी कस्टमरला पहिल्यांदा भेटतो
पहिली त्याची गरज समजून घेतो की त्याला गरज कशा पद्धतीची आहे. समजा आपण होम लोन बघायला गेलो, त्याला एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्याला त्या प्रकारची गरज आहे, किंवा एखाद्याला त्याच्या एक्झिस्टिंग प्रॉपर्टीच्या आगे लोन हवं आहे तर ते लोन हवं आहे तर ते त्याला कसं हवं आहे की एकदम लमसम अमाऊंट आत्ताच हवी आहे का, सीझनल असेल तर मला 3 महिन्यांनी काही हवी आहे, 6 महिन्यांनी काही हवी आहे, 9 महिन्यांनी काही हवी आहे, 1 वर्षांतर मे बी गरज नसेल सुद्धा मला, पण आत्ता हवी. तर ह्याच्यावर डिपेंड करतं. तर त्या पद्धतीने मी त्याला सजेस्ट करतो. सांगताना त्याला ती समजून घेतलं की तुम्हाला लोन कसं आहे मला जेव्हा कळतं तेव्हा मी कस्टमरला जनरली सांगतो की तुम्हाला ही डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्याच्यामध्ये इन्कम, प्रॉपर्टी रिलेटेड, KYC सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट त्याला डे 1ला दिल्या जातात की ही तुमची लिस्ट आहे. हे पहिले जो पार्ट आहे हा तुम्हाला कस्टमरला फाईल लॉग इन करण्यासाठी बँकेत हे डॉक्युमेंट लागतात. सेकंड, हे सँक्शनिंगला हे डॉक्युमेंट्स लागतील. थर्ड, हे डिस्बर्समेंट डॉक्युमेंट लागतील. आणि फोर्थ इज अ पोस्ट डिस्बर्समेंट डॉक्युमेंट लागतील. त्यामुळे कस्टमर प्रिपेअर्ड राहतो, त्याला अननेसेसरी शॉक्स नाही बसत की अरे आता हे कुठनं आणू मी. सो ते प्रिपेअर राहिल्यामुळे त्याला तेवढा टाइम मिळतो, टाइम फ्रेम मिळते की मला माहिती की 15 दिवसांतर मला हे डॉक्युमेंट लागणार आहे. मी आजपासूनच तयारी करतो त्या गोष्टीची की मला पुढे द्यायचं आहे. त्याच्यामुळे कस्टमर जे आपण टॅग जो म्हणतो, टाइम अराउंड जो आहे तो मेंटेन केला जातो. कस्टमरला त्या वेळेत त्याला जी वेळेत पैसे हवे असतात त्या वेळेत त्याला मिळून जातात. तसं आपण भेटताना कस्टमरला थोडीशी कल्पना पण देतो की तुमचं लोन एवढी बसायची शक्यता आहे, 10-15 लाख पुढे मागं पण एवढी बसायची शक्यता आहे. तुम्हाला लिगलला हे डॉक्युमेंट्स लागतील. इव्हन आम्ही त्याच्यामध्ये लिगलचे पण डॉक्युमेंट कस्टमरला सांगतो की तुम्ही प्रॉपर्टीचे रिलेटेड डॉक्युमेंट काय काय लागणार तुमचे, अगदी एंडपर्यंत NOC इथपर्यंतचे डॉक्युमेंट बघतो, जेणेकरून फक्त कस्टमरला चेक हँडल करण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये याचा आपण प्रयत्न करतो त्या गोष्टीमध्ये. सर, अशी एखादी इम्पॉसिबल केस आहे की जी तुम्ही हँडल केली, त्यांना लोन सँक्शन झालं तर आणि क्लायंट खूप जास्ती सॅटिस्फाईड झाला? आहे ना, एक केस आहे अशी ज्याच्यामध्ये हजबंड सॅलरीड होता, म्हणजे नवरा नोकरदार होता आणि त्याच्या बायकोचं ती जिम इन्स्ट्रक्टर होती बेसिकली. पण नवऱ्याच्या भावानी म्हणजे त्या भावानी आणि त्याच्या वडिलांच्या मध्ये वाद झाल्यामुळं त्याचं जुनं जे लोन होतं त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स होते. चेक बाउन्स झाले होते आणि सिबिलला इम्पॅक्ट झाला होता. जेव्हा ही केस माझ्याकडे आली तेव्हा मी बघितलं की काय झालेलं आहे, पण मला कस्टमरच्या प्रोफाईलवरनं बोलण्यातनं असं कधी वाटलं नाही की त्याचं इंटेन्शन डुबवणं आहे. तर मी ते जे वर्कआउट केलं ते बघितलं की तो एक ठराविक स्पॅनमध्येच फक्त बाउन्सेस आहेत. तर मी जेव्हा त्याशी बोललो तेव्हा मला असं कळलं की तो त्यावेळेस याच्यामध्ये इन्व्हॉल्वच नव्हता. त्याचा जो एक भाऊ होता आणि वडील हे त्या लोनमध्ये ह्याच्याबरोबर इन्व्हॉल्व होते आणि जे पैसे आले लोनचे जुन्या ते भावानी वापरले आणि भाऊ नंतर ॲब्स्कॉन्ड झाला. पण जबाबदारी याच्यावर आली कारण ह्याचे रिपेमेंट होतं, हा प्रॉपर्टीमध्ये याचं नाव सुद्धा होतं. त्यामुळं तो जो 1 वर्षाचा किंवा 1.25 वर्षाचा जो पिरियड होता तो लोनसाठी फार वाईट होता आणि त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यात 20 दिवस, 15 दिवस, 10 दिवस हे बाउन्सेस दिसत होते. पण नंतर इंटेन्शन क्लिअर होतं. नंतर मी त्यांना मार्च 2024ला परत लोन दिलं की नवीन त्यांनी प्रॉपर्टी घेतली, त्यावेळेस नवीन लोन घेतलं आणि ते आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत व्यवस्थित चालू आहे, कुठेही बाउन्स न होता. आणि मागचं पण जे खराब झालं होतं ते पण त्याच्या पुढं कंटिन्यू व्यवस्थित चालू आहे. आणि आत्ता पण सध्या ते त्या गोष्टीमुळे खुश आहेत आणि ते परत या महिन्यात माझ्याकडे अप्रोच झाले की मला एक्झिस्टिंग लोन ट्रान्सफर करायचे, जे जुनं माझे झाले होते पाप की मला आता सगळे विस्तारायचे थोडक्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे दोघेही खुश आहेत. EMI आपण भरतो त्याचं ऍक्च्युअल ब्रेकडाऊन काय असतं? EMI म्हणजे बेसिकली इक्विटेबल मंथली इन्स्टॉलमेंट. सो EMI इज इक्वलंट टू इंटरेस्ट अँड प्रिन्सिपल, त्या दोघांचा मिळून EMI बनला असतो. मी असं सजेस्ट करतो की आपल्याला जास्तीत जास्त लॉंगर टेन्युअर घ्यावं माणसानी आणि EMI कमी ठेवावा आणि जितके पार्ट पेमेंट तुम्हाला करता येईल. व्हॉट इज अ पार्ट पेमेंट्स मीन्स EMI सोडून अधिक रक्कम जी आपण लोनमध्ये भरतो ती पार्ट पेमेंट्स तेवढी भरत राहावी. कारण आपल्याला एक बर्डन फिक्स असतं की आता 100 रुपयाचं जर आपण EMI असेल तर 100 रुपयेच ठेवावं कायम आणि जास्त पेमेंट भरावं. ते 100चं EMI 150 किंवा 200 रुपये घेऊन आपण डोक्याला टेन्शन घेऊ नये. बेसिकली पैसे जास्त आहेत, पैसे प्रीपेमेंट करा, ह्यानी तुमचं इंटरेस्ट वाचतं पण.
जे तुम्ही दर महिने EMI भरून जेवढं तुमचं इंटरेस्ट कमी होतं त्याच्यात दुप्पट वाचतं. कारण तुम्ही जे पार्ट पेमेंट करतात, एक्स्ट्रा पेमेंट अदर दॅन EMI, हे सगळं तुमच्या प्रिन्सिपलला जमा होतं. सो तुमचं तेवढं व्याज कमी होत जातं त्यामागचं. मॉर्गेज लोन मध्ये व्हॅल्युएशन कसं केलं जातं, म्हणजे त्याला लोन किती द्यायचं हे कसं ठरवतात? हा सर्वात कॉमनली विचारला प्रश्न आहे. दोन गोष्टी याच्यात आपण बायफर्केट करू. एक, व्हॅल्युएशन कसं केलं जातं ह्याच्यावर बोलू. पहिलं, व्हॅल्युएशन जनरली सर्टिफाईड व्हॅल्युअर आहे, हे व्हॅल्युएशन करतात आणि त्याच्यानुसार तुमचं लोन अमाऊंट ठरली जाते. आता दुसरा प्रश्न जो तुमचा आहे की लोन अमाऊंट कशी डिसाईड केली जाते, तर त्याच्यात 3 क्रायटेरिया असतात बेसिकली. एक तुमची ॲग्रीमेंट व्हॅल्यू, दुसरी जी असते त्याच्यामध्ये तुमची रेडी रेकनर व्हॅल्यू, ज्याच्यावरती तुमची स्टॅम्प ड्युटी भरली जाते. एक गव्हर्नमेंटची त्या एरियाची व्हॅल्युएशन ठरलेलं असतं, कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल, त्या हिशोबाने तिथलं व्हॅल्युएशन तुमच्या प्रॉपर्टीचं ते एक असतं. आणि थर्ड जे मार्केट व्हॅल्यू, म्हणजे मार्केट व्हॅल्यू म्हणजे जनरली आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी घ्यायला जातो तेव्हा बिल्डर जो कोट करतो आपल्याला किंवा रिसेलर जो कोट करतो सेलर आपला की एवढ्याला तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळेल, तर ती जी आहे ते मार्केट व्हॅल्यू. जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेतल्या जातात, जेव्हा परचेस केसमध्ये जेव्हा ॲग्रीमेंट बनतं, तर रेसिडेन्शियल बोलतो आपण, रेसिडेन्शियलमध्ये मार्केट व्हॅल्यूच्या 80% किंवा 75% हे लोन दिलं जातं. जर तुमची लोन अमाऊंट 75 लाखाच्या खाली असेल तर 80% ऑफ द प्रॉपर्टी व्हॅल्युएशन, आणि जर 75 लाखाच्या वरती असेल लोन अमाऊंट तर तुमची 75% ऑफ द मार्केट व्हॅल्यू. हा RBI गाईडलाईन्स आहे, हा सगळ्यांना फॉलो करावा लागतो. आता काही लोक म्हणतात आम्ही 100% फंडिंग करतो, तर कसं करतो? या केसमध्ये 100 रुपयाच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचं 75 रुपये लोन ठरलेलं असतं, पण तुम्ही ॲग्रीमेंटच 72चं करता. ओके. तर त्या केसमध्ये आपण 100% फंडिंग करतो, 72 देतो पूर्ण. पण बेसिकली जो मेन रूल आहे की RBI गाईडलाईन्स, त्याला कोणी धक्का लावत नाही, तो तिथं कायम इंटॅक्ट असतो, त्याला चेंज नाही होत. तिसरा जो त्यात क्रायटेरिया असतो, चौथा क्रायटेरिया जो असतो तो असतो इन्कम क्रायटेरिया. इन्कम मध्ये किती लोन बसतं. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण 90 लाखाचं तुमची प्रॉपर्टी व्हॅल्युएशन असेल तर त्याच्या 80% म्हणजे 72 लॅक्स, हे 72 लॅक्स तुमचं प्रॉपर्टीनुसार एलिजिबिलिटी आहे की या प्रॉपर्टीवरती 72 लाख लोन मिळेल. पण माझं ॲग्रीमेंट व्हॅल्यू जर 70 लाखाचं आहे तर मी 70 लाख पकडतो. आणि थर्ड क्रायटेरिया जो पकडला जातो, जो माझं इन्कम किती, तर माझं इन्कम जर 100 म्हणजे 1 करोड माझं इन्कम वरती लोन बसू शकत असेल, त्याच्यामध्ये 3 फिगर आले आपल्याकडं. इन्कम वाईज 1 करोड, प्रॉपर्टी व्हॅल्युएशन वाईज 72 लाख आणि ॲग्रीमेंट वाईज 70 लाख. तर 70 लाख म्हणजे जी विच एव्हर इज लोअर अमाऊंट इज युअर लोन अमाऊंट. तर अशा पद्धतीने लोन अमाऊंट तुम्हाला काढण्यात येते. स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग फॉर रिपेमेंट हे कसं केलं पाहिजे? ह्याच्यामध्ये जो काही तुमचा मंथली EMI आहे ह्याच्या माझ्या जो हिशोबाने कमीत कमी 3 EMIचे पैसे तुमच्या अकाउंटला कायम असले पाहिजेत. कारण प्रॉब्लेम सांगून येत नाही कधी. जर तुम्हाला पुढच्या महिन्यात जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला रिपेमेंटचे जे पैसे गोळा करता करता जे नाकी नऊ येतात ते फार त्रासदायक असतात आणि त्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स तुमच्या सिबिलवर पडतो. तुम्हाला कॉलिंग चालू होतं बँकेकडनं की रिपेमेंट लेट असेल तर माझा EMI कधी भरला जातो, कधी येणार, त्याचे मेसेज चालू होतात आणि तो कुठं ना कुठे तुमच्या माइंडवरती इम्पॅक्ट करतो आणि जे तुमचं रेग्युलर शेड्यूल असतं त्याच्यात तो डिस्टर्ब करतो. त्यामुळे तुमचं मन कशातच लागत नाही बेसिकली तुमच्या कामामध्ये किंवा घरच्याच्या. सो आय सजेस्ट की तुम्ही मिनिमम 3 EMI तुमच्या अकाउंटला कायम असले पाहिजेत. 3 EMIची अमाऊंट ही तुमच्या अकाउंटला कायम सरप्लस असली पाहिजे EMI जायच्या वेळेस. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहतात की EMI जरी वाढला तरी माझ्या अकाउंटला पैसे आहेत, त्यामुळं त्याचं टेन्शन तुम्हाला येत नाही आणि तो विचार तुमच्या मनाला फिरकत नाही. एकदा 3 EMIचे पैसे तुम्ही ठेवले, पुढच्या महिन्यापासून प्रत्येक 1 EMIचे पैसे तुम्ही तुमच्या अकाउंटला जमा करायचे, त्यामुळे ते कायम 3 EMI सरप्लस तुमच्या अकाउंटला राहतच असतं. लोन मध्ये असे काही मिथ्स आहेत की जे रेग्युलरली क्लिअरिफाय करावं लागतं? आहेत ना, असे काही लोकांचे मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा प्रश्न असतात की सर तो तर म्हणला होता की एवढ्या रेटमध्ये देईल, म्हणजे दिस इज नॉट प्रॅक्टिकल. की समजा मार्केट रेट समजा 8% चालू आहे
तर 0.5% कमी जास्त चालू शकतो. पण कस्टमर म्हणतो नाही, तो म्हणला होता मला तो 6% देईल, तर हे असं कधी होत नाही. कसं असतं की कस्टमरला गळी पाडणं आणि त्या पॉईंटला नेऊन ठेवणं आणि तेव्हा सांगणं नाही आता 6% नाही, आता 8% मिळतं. कस्टमर वैतागला असतो, तो ऑलरेडी 1 महिना 2 महिने किंवा 15 दिवस त्या प्रोसेसमधून गेला असतो. त्याची इच्छा नसते की परत मी मागं जायचं आणि दुसरीकडे घ्यायचं. त्यामुळं 60% कस्टमर त्याला बळी पडतात आणि ते लोन घेऊन टाकतात. मग त्याच्यामुळं काय होतं, त्या व्यक्तीकडं किंवा संस्थेकडं तो कस्टमर परत रिपीट जात नाही. तेव्हा त्यांचा तो रिपिटेशनचा लॉस एक तर जातो आणि त्या संस्थे किंवा त्या व्यक्तीवरचा विश्वास उडल्यामुळं त्याला पुढं त्या कस्टमरकडनं व्यवसाय मिळण्याची शक्यता कमी होते. जेव्हा माझं असं जनरली म्हणणं असतं की जे आत्ता मार्केटमध्ये चाललंय ते तुम्ही कस्टमरला सरळ सरळ सांगा, ठीक आहे एक्स अमाऊंट आहे किंवा 60% रेट चालू आहे सध्या मार्केटमध्ये, मी 5.7 ट्राय करतो, मे बी 7.25 होऊ शकतो. इट्स डिपेंड ऑन युअर सिबिल, बँकेचे सध्या मार्केटचा रेट काय आहे, तुमची प्रोफाईल्स कशी आहे आणि तुमचं इन्कम रिपेमेंटची कॅपॅसिटी किती, या गोष्टीवरती रेट ठरला जातो. त्यामुळे तुम्ही आवाज तर कुठल्याही कस्टमरला कमिट करू नका की मी हे देईन ते देईन, आणि जर तुम्ही देऊ शकत नसाल तर अजिबातच कमिट करू नका, कारण कस्टमर तो शेवटचा शब्द पकडून बसतो. काही कस्टमर असे पण असतात जे नाही म्हणतात तुम्ही असं बोललो तर असं नाही की आम्हाला नाही करायचं, आम्ही दुसरीकडे जातो. मग तुमची जी महिन्याची किंवा 15 दिवसाची जी मेहनत असते ही वाया जाते. कारण या केसमध्ये आमच्यासारखी जी लोक कनेक्टर किंवा DSA आपण ज्याला म्हणतो, ही जी काम करतात ही कस्टमरकडनं कुठलेही पैसे घेत नाही. त्यामुळं आमचं जी वेळ आहे ही आमची इन्व्हेस्टमेंट असते. जर ती महिन्याभरची वाया गेली पुढं काहीच मिळत नाही. सो माय सजेशन इज डोंट गो फॉर द फॉल्स कमिटमेंट. सेल्फ एम्प्लॉईड जास्त मॅक्झिमम प्रायव्हेट बँका किंवा प्रायव्हेट फायनान्स हेच प्रेफर करतात, नॅशनलाइज बँकेत जात नाहीत लोनसाठी, असं का? ह्याच्यात अर्ध सत्य आहे, अर्ध असत्य पण असं म्हणू शकतो सध्या तरी. सर कसं असतं माहिती का, नॅशनलाइज बँकांना न जाण्याचं कारण असं असतं की तेवढा वेळ बेसिकली कस्टमरकडे असावा लागतो. इट्स डिपेंड अगेन की तुमची लोन साईज काय. तर तुम्ही समजा 10, 20, 25 करोड घेत असाल तर बँक एकदम तुम्हाला तत्पर सेवा देते. पण तुमची मिड साईज आहे, रेग्युलर साईज आहे, समजा 50 लाख ते 2 करोड पर्यंत, तर बँक लक्ष देत नाही असं नाही म्हणू शकत मी. पण उठाठेव जास्त असते नॅशनलाइज बँकमध्ये ऍक्च्युअली बघायला गेलं तर. डॉक्युमेंटेशन पार्ट त्यांचा खूप जास्त असतो जो बाकीच्या बँकांपेक्षा फारच जास्त असतो. त्यामुळं ते जमवता सेल्फ एम्प्लॉईड लोकांची तारेवरची कसरत होते. ते म्हणतात आम्ही व्यवसाय करायचा कायच्या मागं लागायचं, कारण व्यवसाय जो करतो तो म्हणतो एवढा वेळ जर मी माझ्या व्यवसायात दिला त्याच्यापेक्षा मी डबल पैसे कमी, म्हणजे जी लोनची गरजच नाही. तसं नाही म्हणतात की मी समजा त्याला जर माझे 8 दिवस दिले डॉक्युमेंट गोळा करायला, 8 दिवसातला माझा धंदा माझा एक EMI घेऊन जातो, आरामात कव्हर करतो. तर म्हणून मी त्याच्यात करत नाही. म्हणून जनरली ह्या लोकांना केटर करण्यासाठी प्रायव्हेट बँक्स प्रचंड वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन येतात. तर तुम्हाला खोटं वाटेल की एवढ्या स्कीम्स आहेत, म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो निर्माण केला बँकेने आहे त्याच्यामध्ये जनरली वर्षाचा तुमचा जो काही प्रॉफिट असतो त्या हिशोबाने तुमचं EMI ठरला जातो किंवा लोन अमाऊंट ठरली जाते. हा एकच क्रायटेरिया नॅशनलाइज बँकेकडे. पण जर तुम्ही प्रायव्हेट बँकेकडे गेला तर तो एक क्रायटेरिया. दुसरं तुमचं बँकिंगचं क्रायटेरिया असतो की तुमचं बँकिंग टर्नओव्हर बघून लोन देऊ शकतो. तिसरा GST वाईज क्रायटेरिया असतो. चौथा ग्रॉस मार्जिन असतो. पाचवा इंडस्ट्रियल मार्जिन असतो. EMI to EMI एक प्रकार असतो. तर आणि इन्कम एस्टिमेशन एक प्रोग्राम जो असतो जो तुम्ही इन्कम कमी दाखवता पण तुमचा हायर आहे. असे 7 ते 8 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतात. म्हणजे जर मला एका ऑप्शनमध्ये नाही बसलं माझ्याकडे 6-7 ऑप्शन ओपन आहेत की कुठे बसेल असतो. पण हेच नॅशनलाइज बँकेकडे नसतं. नॅशनलाइज बँकेकडे फक्त एकच ऑप्शन असतं जे नेट प्रॉफिट बेस होती ते करतात, बाकी त्यांच्याकडे दुसरे काही ऑप्शन नसतात. म्हणून सेल्फ जेव्हा आपण पण विचार करतो की जेव्हा माझ्याकडे 7 ऑप्शन्स असताना मी 7 ऑप्शनला ट्राय करू का एकच ऑप्शनला ट्राय करू, म्हणून लोक नॅशनलाइज बँकेकडे कमी जातात. म्हणजे काही सगळेच असं म्हणतात, काही असतात नॅशनल बँकच प्रेफर करतात.
म्हणजे आपलं जसं एसटीची टॅगलाईन आहे, वाट पाहिन पण एसटीच आहे, तसंच काही लोकांचं असतं वाट पाहिन पण नॅशनल बँकेतनंच लोन घेईल, असं पण असतं. ऑफकोर्स त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण सेल्फ एम्प्लॉईड प्रेफर करताना प्रायव्हेट बँक जास्त करतात फास्ट काम. आणि त्यांचे दुसरं म्हणजे सांगायचं असं मला पण आश्चर्य वाटतं असं की जर तुमचं नॅशनलाइज बँकेत जर तुम्ही 50 लाखाला एलिजिबल असाल तर तेच प्रायव्हेट बँकमध्ये तुम्ही 1 करोड किंवा 1.5 करोडला एलिजिबल होतात. तर एवढा आणि प्रायव्हेट बँक ऍक्च्युअली जाऊन मार्केटमध्ये सिच्युएशन बघून तुमची एलिजिबिलिटी ठरवतात. नॅशनलाइज बँक किंवा बाकीच्या काही प्रायव्हेट बँक सुद्धा ज्या आहेत त्या जे पुस्तकी आहे ह्याच्यावरतीच काम करतात. ओके. पण काही प्रायव्हेट बँक ऍक्च्युअल वर जाऊन करतात. कारण तेव्हा सोनं 40 रुपये तोळा होतं, आज माझं 1 लाख गेलंय. तर माझ्या बुक्समध्ये 40 लाखच आहे सोन्याची किंमत, तर 40,000ची, तर मी तीच पकडतो. पण प्रायव्हेट बँक म्हणत नाही आज 1 लाख आहे, मी 1 लाखांनी पकडणार. सो हा फरक आहे. म्हणून नॅशनलाइज वर्सेस प्रायव्हेट बँक ही कॉम्पिटिशन कायम असते. सर याच्यासाठी तुम्ही काही चार्जेस घेता का लोकांकडनं लोन करून द्यायचे? चार्जेस कुठले घेतले जात नाही. चार्जेस जेव्हा मी कस्टमरला चार्ज सांगतो तेव्हा माझा सर्व्हिस चार्ज असा असतो, कस्टमरला मी सांगतो तुमचं लोन झालं तर तुम्ही मला अजून 2 कस्टमर द्या, हा माझा सर्व्हिस चार्ज असतो. त्याच्यामध्ये काय होतं बेसिकली जे लोक चार्जेस सांगतात ना ह्यांचं एक ते इंटेन्शन क्लिअर नसतं. फर्स्ट जर तुमचं लोन झालं नाही झालं त्यांना काही फरक पडत नाही, ते पैसे मिळाले ते त्यांचा मग अप्रोच वेगळा होतो की मला माझे पैसे मिळाले, मला काही घेणं नाही, पुढं त्याचं कामाचं होतं नाही होत, तो एक असतो. आणि 90% लोक फसली जातात या गोष्टीत. पैसे का द्यायचे आपण? तुम्हाला सगळं चांगलं आहे, तुम्ही पैसे का द्यायचे? जी गोष्ट रेग्युलरली बाजारात मिळते ती एक्स्ट्रा पैसे कोण देतं का? तर त्या गोष्टी लोक विचारच करत नाही, आपण पैसे का देतोय त्या गोष्टीचे. तुम्ही अडकलोय, कुठं अडकलोय, ठीक आहे, पण तू काय असं वेगळं नाही करणार, म्हणजे बाकीच्या जे करणार नाही असं काय तू वेगळं करणारच का, तर समजू शकतो मी, तर पैसे देते. पण माझ्या अंदाजे पैसे घेणं चुकीची गोष्ट आहे. आणि जर पैसे कोणी घेत असेल तर त्यांना माझा क्लिअर कट सांगणं आहे की तुम्ही पैसे कुठलेही देऊ नका. तुमचं लोन हे बँक सँक्शन करते, मधला जो काम करतो त्याला त्याचे पैसे बँकेतून मिळत असतात, तो तुम्ही पैसे द्यायचा टाळा. ठीक आहे. आता सर तुमची एक्झॅक्ट USP काय आहे, तर लोकांनी तुमच्याचकडे काय यावं? बरं, माझी USP अशी आहे की मी तुमच्याकडनं जेव्हा फर्स्ट व्हिजिटला येतो, जेव्हा पॅन कार्डची कॉपी घेतो, ते तुमचा DD हँडओव्हर करणे हे काम माझं आहे शेवटपर्यंत. प्लस जोपर्यंत तुमचं लोन चालू आहे तोपर्यंत तुम्हाला ज्या ज्या सर्व्हिसेस लागतात याला तुम्हाला मी असिस्ट करतो. DD हँडओव्हर केल्यानंतर मी असिस्ट करतो, DD देण्यापर्यंत काम माझं आहे. सो मी जेव्हा फर्स्ट कस्टमरला भेटायला जातो तेव्हा जेव्हा मला कळतं की हा लोन घेण्याच्या एलिजिबिलिटी त्याची बसती आहे आणि ही प्रॉपर्टी पण फायनल आहे, याला प्रॉपर्टी घ्यायचीच आहे आणि लोनला यायचीच आहे, तर त्याला आपण डे 1ला एक लिस्ट देतो की बाबा तुम्हाला एवढ्या गोष्टी लागतील, या तुम्हाला बँकेला लोन अप्लाय करायला गोष्टी लागतील, या पुढच्या ज्या गोष्टी आहे लोन सँक्शनला गोष्टी लागतील, मे बी त्याला 10 दिवस अजून तुम्हाला टाईम आहे किंवा 5 दिवस टाईम आहे, आणि या पुढच्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिस्बर्समेंट इनिशिएट करायला किंवा DD हँडओव्हर करायला गोष्टी लागतील. हे तुम्हाला डे 1ला माहिती पडतं फर्स्ट. सेकंड, तुम्हाला अंदाजे प्रॉपर्टी व्हॅल्युएशन काय आहे हे मी तुम्हाला अंदाजे सांगू शकतो. ऑफकोर्स बँक व्हेरीफाय करून त्या सगळ्या गोष्टी सांगतेच, पण मी अंदाजे तुम्हाला सांगू शकतो. थर्ड, लिगल डॉक्युमेंट्स तुमच्या प्रॉपर्टीचे कुठले कुठले तुम्हाला लागणार आहेत हे तुम्हाला मी टेंटेटिव्ह बनवून सांगू शकतो की काय काय गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, एक्सेप्ट ड्राफ्टिंग ॲग्रीमेंट, ते काम लॉयरचं आहे. ते ड्राफ्टिंग सोडून बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी डे 1ला सांगितल्या जातात. त्यामुळे तुम्हाला माहिती पडतं की मला आज काय लागणार आहे, 4 दिवसांनी काय लागणार आहे आणि 15 दिवसांनी काय लागणार आहे. सो यू विल बी प्रिपेअर्ड फॉर ऑल थिंग्स. तुम्ही सगळ्याला प्रिपेअर जातात. ऐन वेळेस काही तुम्हाला नवीन असं आश्चर्य असं वाटायला नको की अरे हे तर मागितलंच नव्हतं पहिल्यांदा, हे कुठनं शोधू आता मी, मला नाही एवढा वेळ किंवा नाही मिळणार आता, मग मी काय करू त्या लोनचं. तर या गोष्टी होऊ नये म्हणून जनरली आम्ही सजेस्ट करतो की ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी एकदा वाचून घ्या. तुम्हाला काय वाटतं यातल्या कुठली गोष्ट मिळणार नाही तर आत्ताच सांगा, आपण अल्टरनेटिव्ह शोधून ठेवू त्याचं. तर आणि एलिजिबिलिटी
सेकंड पार्ट एलिजिबिलिटी, आपण अंदाजे आपण कस्टमर सांगतो की तुमचं लोन अमाऊंट एवढे बसतं. सो तुमच्या अवास्तव अपेक्षा नसतात कुठल्या, तुम्ही त्यावेळेसच क्लिअर असतात की मला एवढं लोन बसणार आहे. त्यापेक्षा तुम्ही आम्ही जनरली जास्त देतो. आम्ही जेव्हा सांगतो की तुमचं लोन एक्स बसणार आहे, आम्ही एक्स प्लस लोन देतो, त्यामुळे कस्टमर खुश होतो. पण जेव्हा तुम्ही एक्स सांगता आणि तुम्ही एक्स मायनसला जातात, त्या कस्टमर नाखुश असतो. कारण जेव्हा तुम्हाला एक्स सांगितल्या जातात तेव्हा तुमची लगेच प्लॅनिंग चालू होतात की मला एक्स मिळणार आहे, तर एवढा पार्ट इकडे जाणार, एवढा पार्ट तिकडे जाणार आहे. ते सगळं तुमचे कल्पना त्या दोघीच मिळतात जेव्हा एक्सच्या खाली येतात तुम्ही. सो सांगताना एक्स मायनस सांगून जर तुम्ही एक्स किंवा एक्स प्लस दिलं तर कस्टमर ऑलवेज हॅपी विथ यू. सोहम सर्व्हिसेसचं येणाऱ्या 5 वर्षाचं काय धोरण आहे, पुढे काय करायचं, कसं आहे? पुढच्या 5 वर्षात मला असं वाटतं की एक पोर्टफोलिओ चांगला तयार करायचा, ज्या पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी एक 1000 क्लायंट्स जे असले पाहिजेत. आमच्या व्यवसायामध्ये कसं होतं की जनरली हा व्यवसाय वाढायचं कारण माउथ टू माउथ पब्लिसिटीच होते. कारण हा सेन्सिटिव्ह विषय असतो, पैसा हा विषय सेन्सिटिव्ह असतो. कारण एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरला पण सांगत नाही की मला पैसा हवा आहे. मी बऱ्याच केसेस मी असं केलं असतं, मला असा अनुभव आहे की एक पार्टनरला लोन हवं असतं, तो म्हणतो की माझ्या दुसऱ्या पार्टनरला कळलं नाही पाहिजे की मी लोन घेतोय मी. सो व्हेरी सेन्सिटिव्ह विषय असतो. त्यामुळं असे क्लायंट तुम्हाला केव्हा मिळतात, जेव्हा तुमचं कोण चांगला मित्र आहे किंवा चांगलं फॅमिली फ्रेंड्स आहे किंवा अशा गोष्टी, तेव्हाच तुम्ही एकमेकांना रेफर करतात आणि तो नक्की तो तुमच्याकडे येतो. कारण विषय पैशाचा असतो तिथं. तर तुम्ही काही असे प्रोफेशनल्स बघितले, समजा चार्टर्ड अकाउंटंट आहे किंवा डेंटिस्ट आहे किंवा डॉक्टर आहे, हे आपण वॉकिंग जाता तर कुठल्याही डॉक्टरकडे किंवा सीएकडे जात नाही. तसंच आमचं प्रोफेशन आहे की हे कोणी दुकान थाटून बसले आणि ऍड केली की लोक येतात, असा प्रकार नाही. हा फक्त प्युअरली ट्रस्ट बेसिसचं काम आहे की तुमच्या एका कस्टमरनं तुमचं ट्रस्ट बसलं तर तो 4 लोकांना नक्की सांगतो आणि तो रेफर करतो आणि तो होतो. तो विजन तर असंच आहे की तुम्ही एक बेसिक अजून एक 1000 कस्टमरचा पोर्टफोलिओ तयार करायचा, त्याचे 1000 ते 4000 पुढच्या 4 वर्षात होऊन जातो. ओके. आणि तो रिकरिंग व्यवसाय चालू राहतो. ओके. तर नवीन या ह्याच्यात करिअर करणाऱ्या मुलांसाठी किंवा ह्याच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्या? टिप्स महत्वाच्या 4-5 टिप्स देऊ शकतो की एक, कस्टमरला कायम खरं सांगा, होत नाही होत तोंडावर सांगा. कस्टमरचा वेळ वाया घालवू नका किंवा तुमचाही वेळ वाया घालवू नका. की तुम्ही म्हणत असाल की चला मी ट्राय तर करून बघतो, जमलं तर जमलं, पण हे कस्टमरच्या दृष्टीने नसतं. तुमच्याकडे 5 क्लायंट असतं, कस्टमरकडे एकच असू शकतो किंवा कस्टमर 5 ठिकाणी प्रयत्न करतो, वाईस वर्सा आहे. कस्टमर 5 ठिकाणी अप्लाय करतो आणि सांगतो तू जो गेलं तर मी तुझ्याकडे पहिलं गेली, असं काही वेळेस नसतं. कस्टमर सुद्धा 4-5 ठिकाणी अप्लाय करून बसलो असतो. सो तुम्ही कस्टमरशी कायम खरे बोला, दुसरं पैसे मागून न कस्टमरला. आणि डॉक्युमेंट लिस्ट जी काय तुम्ही त्याला पहिल्यापासून प्रिपेअर करून ठेवा की हे डॉक्युमेंट लागणार आहेच. असं नका करू की हां बघू आपण नंतर, नाही जमलं तर आपण काहीतरी त्याला वेआउट करू. जर तुम्हाला वाटलं, तुम्हाला माहिती आहे, एक्सपिरियन्स आहे किंवा बँकरशी बोलला तरच तुम्ही त्याला कमिट करा या गोष्टी, अदरवाईज करू नका. आणि बेसिकली तुम्ही एक्सपिरियन्स थोडासा आधी चालू करण्यापूर्वी एखाद्या बँकेत थोडंसं काम करा किंवा DSA बरोबर एखाद्या काम करा किंवा तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करा. सो तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय असतात, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काय असतात, तो अकॉर्डिंगली तुमच्याकडं त्या बँका आहेत का किंवा NBFC आहेत का. मार्केटमध्ये आज पुण्यासारख्या ठिकाणी मध्ये नाही म्हणलं तर 140 बँक आणि NBFC काम करतात. एवढे आपली नावं पण माहीत नसतात. सो तुमचा जो फोर्टे आहे तो कशामध्ये आहे, बँक आहे का, NBFC आहे की सेल्फ एम्प्लॉईड आहे की सॅलरीड आहे किंवा प्रोफेशनल्स आहेत का, ह्याच्यामुळे तुम्ही पहिलं लक्ष क्लिअर करा की माझा एम काय आणि त्या अकॉर्डिंगली काम करा आणि तसं तुम्ही सुरुवात करा तुमची. आता जे फर्स्ट ऍप्लिकंट आहेत लोनसाठी, त्यांच्यासाठी फर्स्ट टाइम, तर त्यांना तुम्ही काही सल्ला द्या, काय कसं बघा लोन कडे? आणि तुम्हाला असं माहिती का त्यांनी कुठल्या बँकेत अप्लाय करा? अप्लाय नाही, त्यांनी फर्स्ट टाइम जर एखादा माणूस लोन करतो तर त्यांनी काय बघितलं पाहिजे, नीट काय कसं प्लॅन केलं पाहिजे, ते की कुठलाच आधीच्या लोनचा माहित नाही, एक्सपिरियन्स नाही, फर्स्ट टाइम आहे, तर त्यांनी कसं करावं? फर्स्ट त्यांनी प्रॉपर्टी सिक्युअर्ड आहे का पहिली चेक करावं. आपण जी प्रॉपर्टी घेतोय, माझं जर सगळ्यांना म्हणणं असतं जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेतात त्याच्यावर तुम्ही जरी तुम्ही 1 करोडची प्रॉपर्टी घेतली तरी 10 लाख तरी लोन घ्या. त्यामुळे काय होतं, तुम्हाला 95% कळतं की माझी प्रॉपर्टी लिगली ओके आहे. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही लोन थोडं तरी त्याच्यावरती घ्यावं, 5 लाख 10 लाख काही होईना लोन घ्यावं
जेणेकरून तुम्हाला क्लिअर होतं की माझी प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे. सेकंड, तुम्ही बँक चॉईस करताना बँकचा थोडासा अभ्यास केला की कुठली बँकचा मागच्या 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लोकांचा काय, जसं आपण गुगल रेटिंग बघतो तसं ऑनलाईन त्यांचा एक्सपिरियन्स काय, जसं इन्शुरन्सला आपण बघतो की क्लेम रेशो किती, तसं बँकेचं आपण जर चेक केलं की हे लोन्स मध्ये लोकांना एक्स्ट्रा काही चार्जेस लावत नाही ना, तर आपले गुगल आजकाल सगळं सांगतं, त्याशिवाय तो एक चेक करा. थर्ड, तुम्ही लोन तेवढंच घ्या जेवढं तुम्हाला कॅपेबल होतं. अननेसेसरी लोन घेऊ नका जे तुम्हाला नको असेल. आता काही बँका तुम्हाला ओडी फॅसिलिटी पण देतात लोनमध्ये, होम लोनमध्ये. तुम्हाला पैसे वापरायचा वापरा, नाही वापरले तर बँकेत तुमचे पडून आहेत, तर त्याला इंटरेस्ट लागत नाही. असं काही स्कीम्स आहेत का बघा. असं तुम्हाला वाटलं की डाऊन द लाईन मला 3 वर्षानंतर मला पैसे लागणार आहेत, आत्ताच मी उभे करतो, अशी काही स्कीम असतात ज्या ओडी फॅसिलिटी म्हणून चालतात की तुम्ही पैसे तिथं ठेवून द्यायचे, इंटरेस्ट लागत नाही, पण हा मुद्दल जातो, ठीक आहे, ओके, पण इंटरेस्ट लागत नाही. तर तसं एक तुम्ही चेक करू शकता. सो या 3-4 गोष्टी तुम्ही जरी काय केअरफुली बघितल्या तर मला नाही वाटत काही तुम्हाला लोन घ्यायला त्रास होईल. एक, प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे का, व्हॅल्युएशन तेवढं आहे का माझ्या प्रॉपर्टीचा, जेवढा समोरचा विकतोय तेवढं. थर्ड, माझी बँक ओके आहे का, आणि चौथं, माझी लोन अमाऊंट किती आहे जी मला अफोर्डेबल आहे का. आणि 5वी महत्वाची गोष्ट, मी राहायला जाणार आहे का मी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो. जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असेल तर तिथला उद्याचा डेव्हलपमेंट काय होणार, त्या एरियामधली माझा रेट किती वाढू शकतो, माझी त्याचं ॲप्रिसिएशन किती होऊ शकतं त्या ॲसेटचं. आणि जर मी राहायला जाणार असेल तर आजूबाजूची वस्ती काय आहे, की मला राहायला तिथं सोयीस्कर आहे का, माझी फॅमिली येऊ द्या, माझी मुलं आहेत तर त्यांच्या जो नेबर्स आहे किंवा सराउंडिंग एरिया जो आहे तो चांगला आहे का. तर हे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तो लोन घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझं तर म्हणणं आहे लोन सगळ्यांनीच घ्यावं. एक, त्यामुळं तुम्हाला सेव्हिंगचं सवय लागते. भले तुम्ही 2 लाख घ्या, 5 लाख घ्या, ठीक आहे, पण ती सेव्हिंगची सवय लागते. जर तुम्हाला कुठलंही स्वतःचं चालू असलेलं लोन एकदा चेक करायचं असेल की आपलं जे लोन चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे का, आणि जर याला ट्रान्सफर करायची खरंच गरज आहे का, हे जर चेक करायचं तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. यासाठी मी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. फ्री कन्सल्टन्सी, तुम्हाला काही ऑप्शन नसतील तर आम्ही ते पण द्यायचा प्रयत्न करू की याच्याऐवजी तुम्ही इथं चेंज करा, होऊ शकतं. पण 90% या गोष्टीसाठी आम्ही चार्ज घेत नाही. थँक्यू. धन्यवाद सर, आमच्या शो मध्ये आल्याबद्दल. बऱ्याचशा लोन बद्दलच्या बऱ्याच गोष्टी लोकांना कळाल्यात. सो अवेअरनेस तर नक्कीच आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट पण नक्कीच करतील याची अपेक्षा आहे मला. ठीक, धन्यवाद. दॅट वॉज सच अ नॉलेज पॅकेज कन्व्हर्जन विथ शशांक वाघ सर, ज्यांनी लोन आणि मॉर्गेजच्या दुनियेला एकदम ओपन आणि ऍक्सेसिबल बनवलं आहे. पैसा साठवायला शिकणं महत्वाचं आहेच, पण स्मार्ट पद्धतीने खर्च करणं आणि लोन वापरणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला हा एपिसोड इन्फॉर्मेटिव्ह वाटला का? लोन बाबत काही मिथ्स क्लिअर झालेत तर एक काम करा, कमेंट करा, लोन क्लिअरिटी आणि DM करा सोहम सर्व्हिसेसला, जर तुम्हाला तुमच्या केससाठी स्पेसिफिक मार्गदर्शन पाहिजे असेल. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन मुद्द्यावर एका वेगळ्या व्यक्तीसोबत. तोपर्यंत लर्न स्मार्ट, ग्रो फास्टर अँड इन्व्हेस्ट वाईजली. धन्यवाद.